वाहे पुण्य जळाचा निर्झर हो, निर्झर हो. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर ओझर हो, ओझर. निर्झर हो, निर्झर हो. श्री विघ्नेश्वर ओके, तर मित्रांनो आपण मोबाईलच्या स्क्रीनवरती टायटल तुम्ही बघून समजा थोडे जबरदस्त केले. आणि मित्रांनो आठवड्यात जो व्हिडिओ एडिट करायला तुम्हाला आलं मशीन लागेल. हे कोटिंग मेल आपल्या टेलिग्रामवरती सर्वात आहे, तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. तिथे पिन मशीनमध्ये तुम्हाला आलं मशीन दिलं आहे. ओके, आणि आजचं आहे ते गणपती बाप्पा आहे ते 4 आहे ते पार्ट आहे ते घेऊन आलं आहे एकदम जबरदस्त. ओके, तर बिटमार्क आणि मित्रांनो सेकिपेट इम्पोर्टिंग करून घ्यायचं आहे. इम्पोर्ट करता येत नसेल तर तुम्हाला आलं मशीनची एक व्हिडिओचं लिंक दिला आहे, तिथून जाऊन तुम्ही बघू शकता. आणि आजचा आहे मटेरियलला पासवर्ड आहे, कुठेही मी व्हिडिओमध्ये दाखवेन. ओके, तर काय करायचं तुम्हाला तुम्ही प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. मी मटेरियल अशा पद्धत दिलं आहे. तुम्ही मागच्या वर्षी तुमचे गणपतीचे पप्पाचे फोटो आहेत ते असले तर ॲड करू शकता. मी व्हिडिओ दिला असतो, व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. डिस्क्रिप्शन बस मी आर ॲप्लिकेशनमध्ये दिलं आहे. ओके, त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनलं आहे. ओके, इथे सॉन्ग करून घ्यायचं आहे, व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. इथं ऑटोमॅटिक तुम्हाला बीट आहे ते दिसून जातील. ओके, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, तुम्हाला मी सकाळी तर टेलिग्रामला इथे तुम्ही मॅसेज बघितला आहे की नाही मला काय माहीत नाही. एक वेळेस स्क्रीनशॉट देखील दाखवते, बघून घ्या. ओके, तर मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ एडिटिंग बंद करू का, तर तिथं खूप जण ते ॲन्सर देत आहेत. तुम्ही देखील आणून दिलं पटकन जाऊन द्या. ओके, का दिलं आहे ती तुम्हाला देखील सांगतो. कारण का तुम्ही आजकाल त्या व्हिडिओला कमेंट पण करणार, लाईक पण करणार असा, त्यामुळे ते मी निर्णय घेतलेला आहे. ओके, तर या 2 दिवसात तुम्ही काय करायचं ते निर्णय सांगा. ओके, तर आता बघू शकता इथे मी इथं तुम्हाला अशा प्रकारे वही करून घेतल्यानंतर इथं तुम्हाला पहिली बीट सोडायचे. इथून पुढे तुम्हाला काय करायचं, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे तुमचे इमेज आहे ते ॲड करून घ्यायचे. ओके, आणि 3 डॉट पहिली कंपोजिशनवरती क्लिक करून घ्यायचं, एक्स्ट्रा कट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा बीटमध्ये इथं मी अशा फोटो ॲड करून घ्यायचो. ओके, तर बघू शकता. तर न स्किप करता येते व्हिडिओ पहा, कुठेही पासवर्ड सांगेन. ओके, आणि कमेंट तुम्ही करत नसा मित्रांनो, आणि तुम्ही हे पण करत नसा, त्यामुळे तर मी निर्णय घेतलेला काय उपयोग नाही एडिटिंग करून. ओके, तर अशी एवढं छान आहे ते शिकवत असतो आपल्या चॅनलवरती. ओके, तर तुम्ही आहे हे करतायसा. ओके, तर तुम्ही आहे ते तेवढं ते बघून टाका. ओके, तर मला देखील कळेल. ओके, आणि आपल्या व्हिडिओला देखील सपोर्ट करत चला. ओके, जेणेकरून मी देखील अशा छान व्हिडिओ बनवत असतो. ओके, तर बघू शकता मी ते फोटो ॲड केल्यानंतर अशा सगळं मी ॲड करून घेतो, तुम्ही देखील करून घ्या. मी ॲड केल्यानंतर बघू शकता अशा मी सर्व लास्टपर्यंत ॲड करून घेतलेलं आहे. बघू शकता कसे प्रॉपर मी अशा ॲड करून घेतलेलं आहे. ओके, आता काय करायचं तुम्हाला, आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तेवढं लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. ओके, तेवढं फ्री असते तुमच्यासाठी, तेवढं करून टाका. आणि लाईक आणि कमेंट करून टाका. तुम्हाला गणपती पण शपथ घातल्या तरी तुम्ही शपथ मोडता असता तर तुम्ही काय उपयोगाच नाही असता. ओके, जे जे करतात ते कट्टर आहेत आपले. ओके, त्याला आपण कायम विसरत नसतो. ओके, तर बघू शकतो इथं काय करायचं तुम्हाला, आपण इथे इमेज ॲड केलेलं आहे. ओके, तर आपण ती सर्वात आधी इफेक्ट अप्लाय करूया. ओके, आपण जेवढे आता फोटो ॲड केले त्याला आपण इफेक्ट अप्लाय करूया. सर्वात आधी आपण हा इफेक्ट इथं 2 नंबरचा जो काही इफेक्ट आहे तो इथं कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं पुन्हा. आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता, आणि आवाज माझा कमी पडतो काय मला 21 ते कमेंट करून नक्की सांगा. ओके, आता बघू शकता इफेक्ट आपण कॉपी केल्यानंतर बघा इथे तुम्हाला काय करायचं, इथे एक इमेज सोडायचं आहे, परत हा इमेज इथे पेस्ट करायचा आहे, एक इमेज सोडायचं आहे, पुन्हा पेस्ट करायचं आहे. ओके, तर असं मी तुम्हाला इफेक्ट लास्टपर्यंत दाखवणार आहे. ओके, तर बघू शकता इथं एक फोटो सोडला, परत पुढच्या फोटोला पेस्ट केलेला अशा ओके, तर एक फोटो सोडा, पुढच्या फोटोला पेस्ट करा. ओके, तर बघू शकता. तर अशा आपण आता पेस्ट केल्यानंतर इथं पेस्ट करायचा, हा मोठा सोडायचा आहे. परत नाही इथं देखील इथं एकाड अशा पेस्ट करून घ्यायचं आहे. तर इथं आपण सोडायचा एक. ओके, सोडल्यानंतर तुम्हाला फक्त मोठे इथे लास्टला भेटून जाईल, लास्टला आणि किती मध्ये तेवढं मित्रांनो भेटून जाईल. ओके, तर इथं अशा मी पटापट इथे बघू शकता पेस्ट करत आलेलं आहे. तर तुम्ही इथे खाली तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट करून टाका, खाली कमेंट बॉक्स आहे तिथं कमेंट करून टाका. ओके, तर बॅक यायचं आहे. आणि मला मित्रांनो खूप वाईट वाटायला लागले, तुम्ही आहे कमेंट करत नसा, एवढा महिन्यातून मी व्हिडिओ बनवत असतो आणि तुम्ही सपोर्ट करत नसा यार, खूप वाईट वाटतं मला. ओके, तर काय करायचं आहे तुम्ही इथं 2-3 नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके, केल्यानंतर बघू शकता आता देखील माझ्या डोळ्यात मित्र पाणी लागले, तुम्हाला काही सांगून पटणार नाही. ओके, तर त्या आम्हाला माहीत मित्रांनो व्हिडिओ करायला किती एडिट करायला आणि परत रेकॉर्ड करायला खूप मेहनत लागते. ओके,
तर बघू शकता आता असून ते काही बोलायचा काही विषय नाही. आता आपण एकाकडे फोटो सोडलेले त्याला पेस्ट करून घ्या फक्त. ओके, इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. आणि आजचा इथं आपण बघू शकता हे व्हिडिओ एडिट केलेला आहे. तुम्ही ती इंस्टाग्रामला आपल्याला मेन्शन करा. ओके, तर तेवढं तर करून टाका. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे मी ते हे करून घेतो. आणि तुम्हाला मटेरियलला प्रॉब्लेम येत असेल तर जी आर ॲप्लिकेशन तुम्हाला फाईल डाउनलोड करता येत नसेल तर मी टेलिग्रामला देखील देत असतो. तिथं तुम्ही ते सिम्पल पण डाउनलोड करू शकता. ओके, तर बघू शकता मी इथं पेस्ट करत आलेलं आहे. तुम्ही देखील अशा पद्धत झालेलं आहे बघू शकता. आता काय करायचं तुम्हाला बॅक यायचं आहे. पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आपला कुठला हा इफेक्ट झालेला आहे. ओके, आता जस्ट मित्रांनो 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. केल्यानंतर बघू शकता ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं, आपण जो मोठा इमेज सोडलेला आहे त्याला पेस्ट करून घ्यायचं आहे. इथे पेस्ट केल्यानंतर लास्टला यायचं आहे. लास्टला नंतर या लास्टला आपलं इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. पेस्ट केल्यानंतर परत खाली यायचं, इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथे तुम्हाला ब्लिंक इफेक्ट सर्च करून घ्यायचं आहे. ब्लिंक इफेक्ट. ओके, तिथे ब्लिंक बी टाकून घेतलं तर येऊन जाईल. इथं ब्लिंक इफेक्ट भेटून जाईल. हा ब्लिंकवरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि फक्त थोड्या ॲपासाठी वाढवा. एक 2.30 अशा परत काहीतरी ओके ओके ओके, इमेज आपला पुढं आलेला आहे. विषय वेगळा झाला इथं. एक थोडं वाढूया आपण 3 पॉईंट करूया. तुमच्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता. अशा प्रकारे आपला ब्लिंक इफेक्ट लास्टला दिसून जाईल. थोडा इमेज लास्टला इथं वाढवून घ्या. ओके, वाढवून घेतल्यानंतर आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथे यायचं आपलं पहिली बीट कुठं आहे बघायचे 14.20 प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल घेऊन 3 डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. सिम्पलीपणे ग्रेडियंटवरती क्लिक करून ते तुम्हाला 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. शॉर्ट पेंज करून घ्यायचं आहे. ओके, तर बघू शकता इथं आपण इथे ही मी अशा पर करून घेतो. ओके, अजूनही गणपती बाप्पाविषयी ते कमेंट केल्यानंतर पटकन करा. लास्टपर्यंत आहे तो ओढून घ्या लोगो आपला रेक्टँगल. या रेक्टँगलवरती क्लिक करून तुम्हाला व्हाईट कलर दिसेल त्यावरती क्लिक करून कलर दिसेल रिमूव्ह करा. रिमूव्ह केल्यानंतर बघू शकता. रिमूव्ह केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ठेवल्यानंतर काय करायचं आहे, इथं ठेवल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून विघ्नहर्ता PNG दिली असं ती PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्यानंतर इथं तुम्हाला छोटं करून घ्यायचं आहे आणि ते विघ्नहर्ता PNG सेट करून घ्यायचं आहे. ओके, ते सेट केल्यानंतर छोटं करून घ्यायचं आहे. ओके, केल्यानंतर अशा पर आपला एक इफेक्ट दिसून जातील. ओके, आता तुम्हाला 1 नंबरला यायचं प्लसवरती क्लिक करून ते मीडियावरती क्लिक करून घ्यायचे. तुम्हाला दोन प्रकारचे मी फोटो आहे ते बॅकग्राऊंड कट करून दिले. तुम्ही कुठलेही करू शकता. मी आता फॉर एक्झाम्पल हा करणार आहे. इथं मी थोडं झूम करतो. झूम केल्यानंतर इथं खाली सेट करतो. तर खाली प्रॉपर सेट करतो थोडं खाली. आपली बीट इथं आहे ते बीटपाशी वाढवून घ्यायचं आहे. ओके, इथं अशा प्रकारे बीट आपली आहे बरोबर 14.20 तिथंवर ॲड करून घेतल्यानं प्लसवरती क्लिक करून तुम्हाला हा 30 सेकंद 30 मिनटात व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. परत मी 3 डॉटवरती क्लिक करून पिल कंपोजच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आता याला आपला एक स्टेप फॉलो करायचे. सर्वात एक्स्ट्रा कट करून घेऊया. एक्स्ट्रा कट केल्यानंतर बघू शकता याला काय करायचं, लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे थोडं व्हिडिओ करूया आपण. ओके, अशा प्रकारे खाली असं खेचून घ्यायचं. घेतल्यानंतर बघू शकता इथं असं खाली घेतल्यानंतर आपला अशा पर लुक दिसून जाईल. हा व्हिडिओला थोडा वरती घ्यायचा आहे. बॅकग्राऊंड आपल्या इथे डोक्याच्या मागं आहे ते आपण ॲड करून घ्यायचं. सर्वात झूम करूया आणखीन. ओके, थोडा असा आणखीन आहे ते झूम करून घेऊया म्हणजे आपला प्रॉपर अशा पर येऊन जाईल इमेजेस. ओके, त्या ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओवरती. आता आपण ॲड केला ॲड इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं. इफेक्टमध्ये जाऊन कलर ग्लाइडवरती क्लिक करून घ्यायचा आणि हा सिम्पल हा इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आणि याला तुम्हाला काय करायचं, इथे एक प्लस की द्यायचे. प्लस की दिल्यानंतर परत तुम्हाला इथे यायचं आहे. इथे बरोबर आल्यानंतर इथं अशा परत वाढवून घ्यायचं. याची विड्थ बघू शकता. याची विड्थ एक 200च्या आसपास करून घ्यायचं. तुम्हाला जेवढे स्पीड हवा आहे तेवढा कलर म्हणजे फास्ट ही करत आहे. लय पण तुम्ही फास्ट करू नका. इथे मी 200 ठेवणार आहे. 200 बरोबर ठेवल्यानंतर अशा परत तुम्हाला चेंजेस दिसून जाईल. परत नाही त्या प्लसवरती क्लिक करून रेक्टँगल 3 डॉटवरती क्लिक करून क्लिक कंपोजच्यावरती क्लिक करून हा बीटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर कलर इथं ब्लॅक करून घ्यायचं आहे. ब्लॅक केल्यानंतर तुम्हाला इथं इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवरती क्लिक करून इथं तुम्हाला यायचं खाली. परत खाली यायचं इथे तुम्हाला अशा प्रकारे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पल स्टार फाईल इफेक्ट भेटेल. त्या स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा Y आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि तर आपल्या इथं प्लस की द्यायचे. ओके, प्लस की दिल्यानंतर तुम्हाला सर्वात ओके Y सिलेक्ट केल्यानंतर इथे एक प्लस की दिल्यानंतर परत नाही यायचं आपल्याला इथे बरोबर इथं यायचं. इथं बरोबर इथं थोडं पुढे येऊन
इथं आपण बरोबर आहे ते किती करायचे तुम्हाला सांगतो. ओके, तर इथं बरोबर 180च्या दरम्यान करून घ्या. ओके, किंवा 180 करून घ्या. ओके, तर 180 आपण बरोबर करून घेऊया. तुमच्या हिशोबाने करू शकता. ओके, इथं केल्यानंतर असं दिसेल. इथं तुम्ही वाईट इथं कलर बघू शकता. इथं कलर दिसेल. इथं कलर तुम्ही चेंजेस करायला शकता. इथे मी केलेलं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे बिल्डिंग आपासून लाईटर स्किन द्यायची आहे, म्हणजे आपला एक व्हिडिओ दिसून जाईल जबरदस्त. ओके, आता तुम्हाला यावरती काय करायचं आहे, इंस्टा लोगो टाकून घ्यायचा आहे. ओके, टाकून घेतल्यानंतर असा आपला व्हिडिओ कसा दिसतो बघा. आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल ते इथं कोपऱ्यावरती आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं. सेटिंगच्या इकडे बघू शकता दिसत आहे. आणि ते तुम्हाला 1080p ठेवायचं आहे. ओके, 1080p ठेवल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तो पण बाकी चॅनल ते बघत राहा. तो पण क्रिएटर बना. तो जय हिंद जय महाराष्ट्र.